आत्ताच दारावरती आली होती भाजी. मला काय भाजी घ्यायची नव्हती, पण तरीसुद्धा मी लिंबू आलं घेतलेलं आहे. माझे हे असे डबे आहेत लिंबू आलं ठेवायचे. हे आता मी असेचे असे डबे फ्रीजमध्ये ठेवणार. यामध्ये मिरच्या, हिरव्या मिरच्या छान राहतं बरं का. आणि या सगळ्याला असा कागद घालून ठेवायचा खाली, म्हणजे जे पाणी सुटतं ना त्याच्यामुळे ते खराब होत नाही. आता हे सुद्धा कुठे ठेवला मी तो कागद. हा बघा कागद. आता हा थोडासा कागद मी खालच्या बाजूला घालणार इथे. आणि झाकणाला टाक. म्हणजे मग कसं झालं, झाकणाला निम्मान चोळलं म्हणजे मग कोथिंबीर 8-8, 10-10 दिवस सुद्धा मस्त राहते. कधी कधी राहते, कधी कधी नाही. आणि लसूण हे आत्ता मी घेतलेलं आहे सर्व. तर आता हे सर्व मी आता काढून ठेवते आणि बोलते मग मी तुमच्याबरोबर नंतर. हे बघा त्याच्याकडनं मी हे मेथीच्या 1-2 पानं घेतलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे ना मी मेथीचं काय करते, एवढीशी पानं घेऊन. कारण काका असले ना तर मेथी खाल्ली जाईल. ते एकटेच मेथी खातात, मेथीची भाजी. मी काही खात नाही, मला सहन होत नाही एवढी, गरगरतं थोडं. मात्र रोज एवढीशी मेथी आपलं मी आमटीमध्ये टाकत असते. तर हे एवढीशी मेथी असताना दिली. त्याला म्हटलं 2 काड्या दे. तो म्हणाला 30 रुपयालाच पेंडी आहे. म्हटलं 2 पानं दे. म्हटलं माझी कोथिंबीर घे थोडी काढून. तर एवढीशी कोथिंबीर त्यानं आज मला 25 रुपयाला दिली. आणि ह्या 2 काड्या दिलेल्या आहेत मेथीच्या. तर हे मी आता काय करणार तुम्हाला माहिती आहे, तर मी आमटीत टाकत असते. तेवढीच मेथी पोटात जाते. आणि नाहीतर मग मेथ्याचे दाणेसुद्धा तुम्ही आमटीत टाकले तरी चालतात. तुम्हाला माहिती मी फोडणी एकदम करून ठेवत असते. तर तो आज फोडणी एकदम करून ठेवायचा दिवस आहे. तर नक्की तुम्हाला मी दाखवणार त्या सर्व गोष्टी. फोडणी एकदम करून ठेवायचा. मग तुम्ही मला म्हणणार मॅडम ती फोडणी कशाला एकदम करून ठेवता तुम्ही, एवढीशी ती फोडणी करायला किती वेळ लागतो. अहो मॅडम तुम्हाला मी सांगते, ज्यांनी ही कमेंट टाकली त्यांच्यासाठी याच्यात टाकते. तुम्हाला मी सांगते फोडणी जळते बऱ्याच वेळेला आपण इकडं तिकडं करायला गेलो की. आणि अशी एकदम फोडणी जर करून ठेवली तर अजिबात टेन्शन नसतं. नाहीतर बऱ्याच वेळेला फोडणी जळणे हाही बायकांचा प्रॉब्लेम असतो. माझा तर आहेच आहे. मला जरा इकडं तिकडं झाला की मग फोडणी जळते. मग एकदम फोडणी करून ठेवायची. आधी काहीतरी आज आता तळण काढायचं, थोडंसं काही ना तळण काढून ठेवायचं. कारण की काकांना ते खायला प्यायला थोडंसं चुरू खात असतात. ते मी तुम्हाला म्हटलं ना, ते इन्सुलिन घेत असतात. मग त्यांना भूक लागते सारखी सारखी. मग कुठं एवढंसं ते तळलेलं पापड सांडगा खा, किंवा मग काहीतरी चुरमुरे भडंग खा, पोहे खा लावलेले, असलं करत असतात. ते हेवी काहीतरी खाण्यापेक्षा असं थोडं थोडं खात असतात. म्हणून मग मी तळून ठेवत असते. तर ती तळून ठेवणार. मग त्याच्यानंतर ते तळलेलं जे तेल असतं ना ते थोडं दाट आणि खमंग असतं बरं का, मस्त असतं. तर मग त्याच्यात भरपूर सारी मी फोडणी करून ठेवणार. म्हणजे मला कमीत कमी पुढचे 4 ते 5 दिवस मला टेन्शन नसतं. आमटी केली पटकन टाकली फोडणी, भाजी केली पटकन टाकली फोडणी, पुन्हा ह्याचं फोडणीचं वरण केलं पटकन फोडणी तयारच असते. एवढंच नव्हे तर कोशिंबिरीला वगैरे चटणीला वगैरे सुद्धा फोडणी तयारच असते. तर चरचरीत मस्त फोडणी करून ठेवायची बरं का. तर आता मी पहिल्यांदा हे कोथिंबीर काढून ठेवते. कुकरही लावायचा आहे. बघा एका वेळेला किती कामं करावी लागतात. आणि सकाळचा वेळ असतो आपल्याजवळ थोडासा, कामं करत करत या गोष्टी करायच्या. मग तुम्ही मला विचाराल मॅडम क्लिनिकला कधी जाता. अहो येतात घरी पेशंट जायचं. आणि माझी कन्सल्टिंग आहे ना, तर त्यामुळे मला काही टेन्शन नसतं तसं. म्हणजे इतर सगळं आपण जे म्हणतो ना तसं मला इतकं टेन्शन नसतं. कन्सल्टिंग आहे माझी. त्यामुळे औषधं लिहून दिली, पेशंट बघितला, फोन आला, फोनवरती बोललं, झालं आपलं काम. मग तुम्ही म्हणता ना मॅडम फोन नंबर का देत नाही. मी जर का तुमचा फोन उचलला नाही किंवा तुम्हाला हवं तशा गप्पा मारल्या नाही तर तुम्हाला राग येईल. आणि मी एक फोन नंबर दिला तर हजारो लोकांपर्यंत तो फोन नंबर जाणार आहे. आणि हजारो लोकांपैकी अगदी रोज 15-20 लोकांनी जरी फोन करायचा ठरवला आणि 10-10 मिनिटं बोलायचं ठरवलं तर काय होईल ते माझं.
त्यामुळे मी फोन नंबर देत नाही. मग तुम्ही म्हणाल क्लिनिक बास आहे, आपली प्रॅक्टिस तेवढी बास. तुम्ही तुमच्या आसपासच्या डॉक्टरांच्याकडे जाणे, उगाच एवढं खर्च करून एवढं लांब न येणे. कुकर ठेवलेला आहे. कुकर ठेवला की नाही की एकदा शिटी उचलून बघायची. बऱ्याच वेळेला हवा जात असते कुठून तरी. नाही, हवा कुठूनही जात नाहीये. कारण तुम्हाला माहितीये का हवा जात नाही? मी गास्केटला तेल लावते ना, त्यामुळे हवा जात नाही. आता इथं थोडासा चहा उरला होता. 12 वाजलेले, 12, पण थोडासा चहा उरला होता. मग घेऊन टाकते. चहा घ्यायला काय वेळ लागतो का? टाइमपास. मग आपण चहा पितो, टाइमपास. हो की नाही? तर चहा घेत आहे दुपारी 12 वाजता. खरं तर तुम्हाला सांगते, चहा टाकायचा नाही म्हणून मी तो चहा पित आहे. कळलं का? चहा टाकायचा नाही म्हणजे करून ठेवलेला होता हो मावशी आणि मी, आम्ही प्यायला चहा. तरी पण थोडासा चहा उरला, मग काय करायचं? अर्धी घालून घेते शुगर फ्री मी, जास्त घालून घेत नाही. नाहीतर मग काय होतं, पित्त होतं. जरा गोडी असली की बरं वाटतं. तर अगदी एवढीशी घालते. एकात 3 तुकडे सुद्धा काही वेळेला करते, पण जराशी गोडी आली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल मॅडम, होय होय, आय नो, जास्त खाऊ नये हो. प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी माणसाने केल्या पाहिजे. उगीच हे खाऊ नये, ते खाऊ नये, ते खाऊ नये असं सारखं टेन्शन घेऊन चालणार नाही ना आपल्याला, होय की नाही? सारखं कसं टेन्शन घेऊन चालेल? हे खाऊ का नको, ते खाऊ का नको, डर डर के न जी, डर डर के, मर मर के न जी, मर मर के. मस्त आलाय दुपारी 12 वाजता चहा प्यायला, पण काय मजा येते भर उन्हात. असं चालतं व्हायचंय ग. तर मी काय म्हटलं, डर डर के ना जी, डर डर के. आपण डर डर के जितो ना, खूप घाबरत घाबरत जितो आपण. हे केलं तर हे होईल का, ते केलं तर ते होईल का, भयंकर घाबरतो. घाबरू नका हो, काही होत नाही माणसाला. चिता चिता चिता, मरणावर नंतर असते ती चिता. थांबा जरा, होऊ दे आवाज त्याचा. बस एक चिता जाळत नाही एवढी माणसाला चिंता जाळते. कळलं ना? माहितीये तुम्हाला सुद्धा हे सगळं माहितीये. माझे सगळे सबस्क्रायबर जाम हुशार आहे तो, त्यामुळे तो काय प्रश्न नाही. पण मी आपली मध्ये मध्ये आठवण करून देत असते तुम्हाला. सारखी चिंता करू नका. कोणीतरी मला एक विचारलंय, मॅडम ते भुवयांना पेन्सिल लावली, आयब्रोज लावू नये म्हणतात, केमिकल असतात. भगवंता नमस्कार तुम्हाला, नमस्कार. काय सांगायचं अहो, इतकं सगळीकडे हवेमध्ये पोल्युशन आहे, पाण्यामध्ये पोल्युशन आहे, खाण्यामध्ये पोल्युशन आहे, प्रदूषण, हायब्रिड, केमिकल्स. मग कशा कशाला घाबरणार तुम्ही? म्हणून म्हटलं डर डर के ना जी, डर डर के, मर मर के ना जी, मर मर के. मग तुम्ही म्हणाल मॅडम हल्ली तुम्ही मज्जा मज्जा करत असता. कोणीतरी एक लिहिलंय, मराठी चित्रपट सृष्टीला एक चांगली काय, थांबा जरा, ते आता होऊ दे मग सांगते. मराठी चित्रपट सृष्टी एका चांगल्या कलाकाराला मुकली. म्हणजे मी बरं का, मज्जा मज्जा. आणि एक कोणीतरी लिहिलेलं आहे, कोण होतीस तू, काय झालीस तू,
मी काही वाया गेलेली नाहीये. उलट मी घरात स्वयंपाक करत नव्हते, आता करते म्हणजे मी सुधारली आहे. बरोबर ना? मी काही वाया गेले. किती झाले शिट्ट्या आठवतात काय? 2 झाल्या वाटतं. मला व्हिडिओ बघावा लागेल किती शिट्ट्या झाल्या त्याच्यासाठी. 2 झाल्यात. आणि शिट्ट्यांचा हाच प्रकार आहे बरं का. शिट्टी झाली की म्हणायचं 3 असं करायचं आणि ओरडायचं 3 3. म्हणजे लक्षात राहतात शिट्ट्या किती झाल्या. नाही तर कायम आपण घरातल्याला विचारतो, ओ किती शिट्ट्या झाल्या, किती शिट्ट्या झाल्या. कुणाच्याही लक्षात नसतंय, कुणाचंही लक्ष नसतंय. समजा आपण कुणाला तरी सांगून गेलेलो असू, शिट्ट्या झाल्यावर बंद करा, 4 काय 5 झाल्या तरी त्यांच्या लक्षात येत नाही. काही वेळेला 3लाच बंद करून टाकतात. आपलंही काही वेळेला असत होतं. त्यामुळं आता मी तुम्हाला आयडिया सांगते शिट्ट्या मोजायच्या. खरं तर कुकरनेच असं म्हणायला पाहिजे होतं, शिट्टी 1 2 असं म्हणायला पाहिजे होतं. नाही असे कुकर निघायला पाहिजेत नाही. डिजिटल कुकर. 4 आले आले कमिंग. आपल्या 4 शिट्ट्या मस्त झालेल्या आहेत. भात उफाळलेला नाही. आपल्या पण शिट्टी खाली बसलेली आहे. तुम्हाला माहिती आहे मी शिट्ट्या भात उफाळू नये किंवा म्हणजे हवा जाऊ नये, वाफ जाऊ नये साईडनं, म्हणून मी रिंगला गास्केटला तिथंच आपलं गोडं तेल असतंच ना स्वयंपाकात, ते असं बोटाने फिरवते. हे बघितलंय ना तुम्ही मागे एकदा. रोज फिरवते बरं का मी, रोज. त्यामुळे मी निश्चिंत असते की माझी शिट्टी होणार आहे, भात वर येणार नाहीये, ही गॅरंटी असते आपल्याला. आणि भातात पाणी मोजून घालायचं हो. तुम्हाला जर का मऊ मस्त भात पाहिजे असेल तर एका भांड्याला म्हणजे समजा वाटी, आता ही वाटी आहे, ही 1 वाटी तांदूळ घेतलं तर 2.5 वाटी पाणी घाला. 2.25 घातलं तर मग जरा पानसट होईल. त्यामुळे 2.5 वाटी घाला. आणि समजा तुम्हाला थोडा फळफळीत भात पाहिजे असेल तर मग 2.25 वाटी पाणी घाला. परफेक्ट माप आहे, परफेक्ट. जरी आत्ता रेसिपी आपण दाखवत असलो तरी गेली 62 वर्ष मी जेवतेय. त्यामुळे लक्ष असतं सगळीकडे माझं. स्वयंपाक हे असाच आहे, आपलं लक्ष पाहिजे सगळीकडे. तुम्ही करा किंवा न करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. तुम्हाला एक गंमत सांगते बरं का. आता कोथिंबीर निवडता एक मज्जा सांगते. एक गोष्ट आमच्या आजी नेहमी सांगायच्या. आजी माझ्या म्हणजे यांच्या काकू नेहमी एक गोष्ट सांगायच्या. फार गोष्टी सांगायच्या. त्या वाडीच्या होत्या ना, नरसोबा वाडीच्या. त्यामुळे त्या प्रचंड गोष्टी. आणि त्या काळामध्ये म्हणजे आता असत्या तर त्या 125 वर्षाच्या असत्या. तर त्या काळामध्ये त्या काहीतरी 4थी शिकलेल्या होत्या त्या काळातल्या. आणि नरसोबावाडी म्हणजे भजन कीर्तन हे वातावरण. दुसरं एंटरटेनमेंट पूर्वी काही नव्हती ना. तर त्यामुळे आपलं उठायचं, शाळेला जायचं, कामं करायची घरातली काय असतील ती, आणि देवळात जाऊन बसायचं भजन कीर्तन प्रवचनला. पूर्वी भजन कीर्तन प्रवचन यालाच हे मोटिवेशनल टॉक म्हणूनच, आत्ता आपण त्याला मोटिवेशनल टॉक म्हणतो. पण समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, शहाणपण देण्यासाठी, समाजाला शहाणं करण्यासाठी म्हणून हे भजन कीर्तन प्रवचन असायचं. मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल टॉक्स आजही ते तसेच आहेत. आपण त्याला ऑर्थोडॉक्स म्हणतो किंवा आपण त्याला गावठी समजतो, पण तसं नाहीये. लोक हजारो रुपयाची तिकीटं काढून आजकाल तुम्हाला माहिती आहे ना की याला जातात. तरुण पोरं, श्रीमंत माणसं भजन प्रवचन कीर्तनला जातात. मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये भजन प्रवचन कीर्तन ठेवलेलं असतं. आत्ता कालच मी बघितलं अबुधाबीला, तिथल्या राजानं आपल्या इंडियातल्या एका संतांना बोलवलं भजन प्रवचन कीर्तन करायला, आणि न्यायला
म्हणजे त्यांना रिसीव्ह करायला विमानतळावर स्वतः ते अबुधाबीचे राजाच म्हणायचं त्यांना, ते राजा स्वतः गेले होते आणि स्वतःच्या गाडीतनं त्या संतांना घेऊन गेलेत. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर बघा. म्हणजे मला म्हणायचंय हे मोटिवेशनल आहे, इन्स्पिरेशनल आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही भलेही रिसॉर्टमध्ये जाऊन ऐका किंवा मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन हे सगळं ऐका किंवा देवळात जाऊन ऐका किंवा मोबाईलवरती चोरून ऐका, कोणी काही आपल्याला गावठी म्हणू नये म्हणून चोरून ऐका, पण ऐका, चांगलं असतं ते, चांगलं असतं ते. तर मी काय तुम्हाला सांगत होते, तर आमच्या ह्यांच्या काकू ज्या आहेत ना त्या एक गोष्ट मला नेहमी सांगायच्या आणि ते मी का सांगते हेही तुम्हाला सांगते. तुम्ही मला म्हणता ना मॅडम तुम्ही हल्ली स्वयंपाकघरात गेल्यामुळे तुम्हाला भांडी खरेदी करावीशी वाटतात, वेगवेगळ्या रेसिपीज रेसिपीज कराव्याशा वाटतात, निरनिराळी भांडी तुम्ही खरेदी करता, माळ्यावरून काय भांडी काढता असं तुम्ही म्हणता ना मला. तर तेच मला तुम्हाला सांगायचंय की थांबा हा जरा कोणतरी. तर त्याकनी नेहमी एक गोष्ट सांगायच्या, ती म्हणजे गंमत तुम्हाला सांगते. माझं कसं झालंय, तुम्ही मला म्हणता मॅडम तुम्ही स्वयंपाकघरात गेल्यापासून रेसिप्या करता, स्वयंपाक करून खाता, वेगवेगळे पदार्थ करता, तुम्हाला जमतातही छान, सुचतातही छान वगैरे वगैरे आणि दाखवताही अगदी घरगुती पद्धतीप्रमाणे. थँक्यू 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 असंच असतं. आता तुम्ही काय झालंय माहितीये काय की मला असं चिंचेच्या झाडावर चढवायला लागलाय की जेणेकरून मी गप्पा मारत मारत, इतरही आपण बऱ्याच गोष्टी करत असतो ना बायकी, गप्पा मारत मारत रेसिपी करून खाव्यात असं तुम्हाला वाटतं आणि तुम्हाला छान वाटतं हे की मी स्वयंपाकही करते. मी बाहेरून स्वयंपाक आणत होते हे तुम्हाला काही फारसा आवडायचं नाही, पण ठीक आहे, मी सगळ्या गोष्टी एन्जॉय करते बरं का, जेव्हा जसं असेल तसं, त्याच्यात मी काही फारसा त्रास करून घेत नाही. आता मावशींनी आज माझ्या कामावाल्या मावशींनी सांगितलंय मॅडम मी आठवडाभर गावाला जाणार आहे, माझ्या मुलीची 10वी 12वी असल्यामुळे मी गेले 2-2.5 वर्ष कुठं गेलेली नाहीये, तर मी आता आठवडाभर फिरून येणार आहे पाहुण्यांच्याकडं. तर मी म्हटलं आता काय बोलायचं सांगा, माणूस आहे म्हणायचं, माणुसकीनीच वागायचं ना, कारण आपण माणुसकीचा सदरा घातलेला आहे, मग आपण माणुसकीनेच वागायला पाहिजे. कारण आपल्याला एकदा चांगलं चांगलं म्हणून घ्यायची सवय लागली की नाही की आपण वाईट वागूच शकत नाही, तसं आहे ते. तर म्हटलं बरं बाई जा, फक्त सांगून जा, माझी नातवंड यायचे त्यावेळेला. ती म्हणली नाही मला काय माहित नाही, मी अशी जाणार आहे, बघा तुम्ही कधी आणता, आत्ताच आणून द्या मुलांना. म्हटलं असू दे, मी दुसऱ्या एका मावशीनं बघते, मला काय फक्त भांड्यांच्या पुरतं लागतं, धुणं काय आपण मशीनला काढूया आणि केरफरशी तर काय करू आपण, त्यात काय एवढी मोठी गोष्ट नाही आहे. पण असो, चांगलं चांगलं म्हटलं की नाही की आपण वाईट वागू शकत नाही असं आहे, म्हणून म्हणतात चांगलं बोला. तसं ते एक गोष्ट तुम्हाला सांगते. एक दारुडा माणूस असतो जो आमच्या ह्यांच्या काकू आम्हाला नेहमी सांगायच्या. तर एक दारुडा माणूस असतो म्हणे, तो फार दारू पित असतो, फार दारू पित असतो बरं का. ही कित्येक वर्ष आम्ही गोष्ट ऐकत आलेलो आहोत. त्याला माणुसकीचा सदरा म्हणून आणखीन एक दुसरी गोष्ट पण सेम तशीच आहे, ती पण आता वेळ मिळाला तर सांगेन मी, कोथिंबीर निवडेपर्यंत, कारण लसूण पण सोलायचंच आहे, तर आहे आपल्याकडे वेळ आहे. तर तो दारुडा माणूस एका यांच्याकडे जातो, संताकडे, आणि तो म्हणतो की मला दारू सोडवायची आहे. हे बघा तुमच्याकडे सगळी लोक येतात आणि तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम सोडवता, तर मला सुद्धा आता दारू सोडवायची आहे संतांना म्हणतो तो दारुड्या. तर मला दारू कशी सोडवायची ते मला सांगा. पण दारू मला काही सोडत नाहीये, मी खूप वेळा प्रयत्न केला, दारू मला सोडत नाहीये, पण मला दारूला सोडायचं. मग ते गुरुजी संत जे असतात ना, महाराज, ते काय म्हणतात, हे बघ मी तुला एक उपाय सांगतो, पण त्यामुळे तुला काही दारू प्यायची थांबवायची नाहीये, दारू न, कारण तो काय म्हणतो की मला किती इच्छा काही केलं तरी मला दारू प्यावीशी वाटतेच, मला दारू सोडताच येत नाहीये. ठीक आहे म्हणतात, तू काही काळजी करू नकोस, आणि मग ते काय तुला काही दारू सोडावी लागणार नाही, थोडी कमी पी असं सुद्धा मी म्हणणार नाही, तुला किती प्यायची तेवढी पी, आत्ता जेवढी पितोस तेवढीच पी, काय प्रश्न नाही, फक्त मी सांगतो तर तेवढा उपाय तू कर.
बर बर बर, म्हणजे दारू पित पितच दारू सुटणार आहे का माझी? हो 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 हो, ठीक आहे ठीक आहे. मग ते आपल्या शिष्याला सांगतात, अरे ते आपल्या शिष्यांचे जे कपडे आहेत, भगवे कपडे, ते घेऊन या रे. ते शिष्य म्हणतात, आता ह्या दारुड्याला हे शिष्य करून घेणार आहेत का काय? त्यांना असं करायला लागतात, त्यांना शिष्य आता हाही माणूस आपल्याबरोबर राहणार बहुतेक असं वाटायला लागतं. तर ते लगेचच ती जरा काचकूच करायला लागतात शिष्य माणसं. मग हे म्हणतात की आणा की लवकर. ठीक आहे, आणतात. एक शिष्य जाऊन घेऊन येतो, ते कपडे घेऊन येतो, सगळे भगवे कपडे, सगळं ते कमंडलू येऊ तेऊ सगळं त्यांचं पेहराव जो असतो टिपिकल तो सगळा घेऊन येतात. आणि मग ते महाराज काय करतात, मग ह्यांना असं वाटतं बाकीच्यांना की आता हे ह्यांना शिष्य करून घेणार, म्हणजे हा माणूस इथंच राहणार. बाकीच्यांच्या डोक्यात 100 प्रश्न. मग प्रत्येकजण माझ्याजवळ नको, तुझ्याजवळ नको असं एकमेकांना करायला लागतात. मग तेव्हा ते त्या दारुड्याला ते कपडे देतात आणि म्हणतात की हे तू कपडे आता घाल. बरं म्हणतो तो, कपडे घालतो. कपडे घातल्यावर मग तो म्हणतो, मला काय ते मंत्रबिंत्र म्हणायला येत नाहीत, मी आधीच सांगतो. मग हे म्हणतात, ठीक आहे, काही काळजी करू नकोस, तू नाही मंत्र म्हटलेस तरी चालतील, तू फक्त हे कपडे घाल. बर म्हणतो. आणि मग त्याला ते कपडे घालायला लावतात, तो सगळा पेहराव करायला लावतात आणि म्हणतात, आता तू जा, तुला काय तुझं रोजचं जसं जीवन जगायचंय तसं जग जा, आणि तू 15 दिवसांनी परत माझ्याकडे ये. बर म्हणतोय तो. जातोय, खुशी खुशीने जातोय. म्हणता नाहीतरी कुठे आपल्याला दारू सोडायची आहे, दारू प्यायची त्याची वेळ झालेलीच असते. मग तो जातो तिथे आणि दारूच्या दुकानाशी जातो. मग खुशीच जातो ना. आणि मग नंतर त्याचा रुटीन चालू होतो. आणि मग 15 दिवसांनी तो पुन्हा येतो महाराजांच्याकडे. मग महाराज म्हणतात, काय रे, कसं काय, आता तुला दे, तू ती वस्त्र दे मला, तुला मी 15 दिवसच सांगितले होते ही वस्त्र घालायचेत म्हणून. मग तो म्हणतो, अहो काय सांगायचं तुमचं, तुम्ही ही मला दिलीत वस्त्र आणि मी दारू प्यायला गेलो. दारू प्यायला मी त्या दारूच्या गुत्त्यावरती गेलो, दुकानात गेलो आणि त्यानं दारू मागितली. दारू मागितली म्हटल्यावर ते दुकानाचा मालक पळत 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 आला आणि म्हटला, महाराज या, महाराज या, महाराज तुमचे पाय आमच्या दुकानाला लागले वगैरे वगैरे म्हणाला. म्हणले, नेहमी मी गेलो की तो दुकानदार मला एवढं हिडीस पिडीस करायचा, त्यानं तर मला ओळखलाच नाही आणि वर मला या 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 म्हणून सन्मानानं तिथं स्वतःच्या गादीवर नेऊन बसवला. आणि मग मी तो म्हणला, मी वाट बघत बसलो, आता दारू देईन मला तो आणून, कारण तसं नेहमी येणारच होता ना तो. तर त्या माणसानं, त्या दुकानदारानं त्यांना छान दुधाचा केसरी दुधाचा पेला, समोर पेढे वगैरे असं त्याला आणून दिलं आणि महाराज घ्या, तुम्ही घ्या. याला काय कळे ना, तर तो म्हणला की मला काय कळे ना, पण म्हणे त्यानं एवढंच नव्हे तर त्यानं छानपैकी दुधाचा पेला आणून दिला, फळं आणून दिली, पेढे समोर ठेवले आणि तिथून निघताना मला नमस्कार केला म्हणे त्या दुकानदारांनी. म्हणजे तो दारुडा सांगायला लागलाय महाराजांना. आणि वर माझ्या हातात दक्षिणा ठेवली, पैसे ठेवले आणि महाराज तुम्ही कधी इकडे आला तर आमच्या दुकानाला पाय लावा बरे का तुमचे, असं म्हणाला. ह्याला काय कळेच ना. बरं तिथे दारूच्या ऐवजी त्यानं दूध बीत प्यायला, फळं बिळं घेतली सोबत आणि तो पुढे गेला. जिथं जाईल तिथे त्याचा सन्मानच व्हायला लागला. हो, सगळेजण म्हणणार, या 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 महाराज या, महाराज या. कोणी, पूर्वी तो दारुडा होता, कोणीही त्याला ओळखलं नाही. आणि मग त्यानंतर असं झालं की तो जिथं जाईल त्या ठिकाणी त्याला सन्मान मिळायला लागला. लोक सांगायची, आम्हाला 4 चांगले शब्द सांगा, चांगल्या गोष्टी सांगा, शहाणपणाच्या गोष्टी सांगा. आणि मग 4 माणसं गोळा व्हायची त्याच्यासोबत संध्याकाळी. तो सांगतोय बरं का महाराजांना. आणि सगळी माणसं, जी माझे नातेवाईक, माझी माणसं जी मला टाळायची, ती सगळी, म्हणजे मी समोरून गेलो तर लांब निघून जायची, तर माझ्या जवळ माणसं यायला लागली, ओळखीची अनोळखी. मला कोणीच ओळखत नव्हतं, पण सगळीच माणसं माझ्या जवळ यायला लागली. आणि महाराज महाराज म्हणून नमस्कार करायचं, आम्हाला 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगा म्हणायचं. कोणी सांगायचं ह्याला शहाणपणाच्या गोष्टी दुसऱ्यांना सांगा म्हणायचं. आणि असं करून सगळेजण मला सन्मान द्यायला लागले. मग महाराज फक्त हसतात, दारुड्याकडे बघून फक्त हसतात. मग महाराज म्हणतात की बरं, आता 15 दिवस तर झालेले आहेत तुझे, तर तू ते आता वस्त्र जी आहेत ती भगवी वस्त्र काढ आणि दे आमची आम्हाला.
तर दारुडा म्हणतो, नाही महाराज, मी नाही देणार, फक्त मी भगवी वस्त्र घातली तर एका दिवसात माझ्या आयुष्यात फरक झाला, माझ्या जीवनात फरक झाला. आणि मला त्या दारूच्या जवळ मी किती वेळा त्या दुकानात गेलो तरी त्या ठिकाणी मला सन्मानच मिळायला लागला, दारू मिळत नव्हती. आणि इतकी लोक मला मान सन्मान द्यायला लागली, प्रेमाने वागायला लागली की मला मी असा वेडावाकडा वागायचा विचारही करू शकत नाही. तर महाराज, ती माझी वस्त्र तेवढी काढून घेऊ नका. मग अरे पण मग तू दारू कशी पिणार? महाराज म्हणतात, तुला ह्या वस्त्रामुळे दारू पिता येत नाहीये, तू दारू कशी पिणार? महाराज, मी गेले 15 दिवस मी दारू प्यायलेलोच नाहीये, तर मला त्याची आठवण पण आलेली नाहीये. तर त्यामुळे मग फक्त तो एवढंच म्हणतो, महाराज मी फक्त ती वस्त्र घातली आहेत तर एवढा माझ्या जीवनात फरक झाला. तर मी जर का ह्याप्रमाणे वागलो, संत संगतीमध्ये वागलो, चांगल्या लोकांच्या मध्ये जर का गेलो, मी पूर्वी व्यसनी लोकांच्या सोबत होतो त्यामुळे मी व्यसनी झालो, पण मी जर का चांगल्या लोकांच्या सोबत राहिलो तर नक्कीच म्हणजे माझा लोकांच्या जीवनासाठी फायदा होईल. मला तर फायदा होईल, पण माझा लोकांच्या जीवनासाठी पण माझा फायदा होईल. आणि म्हणून मग तो असं तो महाराजांना म्हणतो. महाराज म्हणतात, ह्यालाच म्हणायचं सत्संग. सत्संग तुम्ही करायला लागलात की तुमच्या मनात वाईट वेगळे विचार येत नाहीत, वाईट तुम्हाला वागावंसं वाटत नाही, सगळं चांगलंच होतं तुमच्या आयुष्यामध्ये. आणि जे काही होत असेल वाईट ते कर्मामुळे होत असेल, पण ते सुद्धा धाडसानी त्याच्यावरती मात करण्याची ताकद माणसाला येत असते. तर हा संत संगतीचा आणि सत्संगाचा म्हणजे चांगले विचार, सत्संग म्हणजे चांगले विचार म्हणूया आपण, तर चांगल्या विचारांचा, चांगल्या वागणुकीचा हा परिणाम आहे. तर मला आज तुम्हाला हेच सांगायचं होतं. मी का सांगायला लागली, तुम्ही मला सारखं म्हणता ना, मॅडम स्वयंपाक छान करता, मॅडम स्वयंपाक छान करता, छान करता, छान करता, मस्त झालंय, आमटी छान झाली आहे, डोसे छान झाले, तेव्हा छान झालंय. मग आता तुम्ही ते मला चांगलं 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 म्हणून आता मला सुद्धा आता तसंच व्हायला लागले की मला असं वाटतं की मी काय आता आजारी नाहीये, मला होत नाहीये असं नाहीये. दारासमोर सगळ्या भाज्या विकायला येत आहेत, मला दारासमोरून म्हणजे मार्केटमध्ये जायची सुद्धा गरज लागत नाहीये. आणि जेवढ्या वेळा मी बाहेर जातीये की समजा फळवाले आले बाहेर घ्यायला जायचं, भाजीवाले आले घ्यायला जायचं, पालाभाजी आली घ्यायला बाहेर जायचं, तेवढ्या वेळा माझा व्यायाम होतो, फिजिकल ऍक्टिव्हिटी होते, तेवढ्या वेळा माझं चालणं पण होतंय. आणि मी स्वयंपाक करतेय. मग तुम्ही म्हणता स्वयंपाकाचे तुमचं कोण कौतुक करत नाही, काका बोलत नाहीत, काय नाही. काका बोलू देत किंवा न बोलू देत, मी काय त्यांनी मला माझं कौतुक करावं म्हणून मी काही स्वयंपाक करत नाहीये. मलाही खूप छान खायला मिळतंय, अन्न वाया जात नाहीये, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि जसं आपल्याला हवं तसं अन्न आपण करून खाऊ शकतोय. तर आता कोणीतरी मला म्हणणार आहे, काय तुम्ही मावशींच्या पोटावर पाय देणार आहे का? तसं काही नाहीये, मावशींच्या पोटावर पाय देणार असं काही नाहीये. पण ठीक आहे, जरासा आपल्याला सुद्धा चव बदल लागतो. मला जेव्हा पुन्हा माझा कंटाळा येईल करायचा किंवा काहीतरी माणसाला वाटतं ना नको करावं, त्यावेळेला मग आता घेऊ आपण. आणि काय सांगू मी तुम्हाला, तर असं माझं झालेलं आहे. तर आता किचन क्वीनचा मी गाऊन घातलेला आहे. तर हाही एक प्रकारचा सत्संगच आहे असं म्हणूया. चांगले विचार आपण गप्पा मारत मारत बोलत असतो, चांगले विचार येत असतात, तुम्ही छान छान कमेंट्स लिहित असता. तुमच्या ज्या निगेटिव्ह कमेंट्स आहेत त्या सुद्धा मी खूप पॉझिटिव्हली घेते, कारण मी एन्जॉय करते. तुम्ही त्या एन्जॉय करत जावा, काळी भांडी एन्जॉय करत जावा. मॅडम काळी काळी भांडी भांडी असं म्हणत जावा तुम्ही सुद्धा, आणि मला दरवेळेला टोकत जावा. काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. कारण एकमेकांना बोललंच नाही आपण, आपले जर का शब्दच बंद झाले तर कसं चालेल ना. म्हणजे तुम्ही म्हणाल कमेंट्सवर तुम्हाला पैसे मिळतात का? नाही, तसलं काय मिळत नाही, पैसे काय मिळत नाही. पण समजा आपण एकमेकांशी जोवर बोलत राहतोय तोपर्यंत आपला संभाषण होतंय, आपली रिलेशन्स टिकतात. सबस्क्रायबर, व्ह्यूअर किंवा आपण एकमेक, तुम्ही माझ्याशी, मी तुमच्याशी कनेक्टेड असते. मला तुमच्या प्रत्येकाची नावं माहीत असतात. नवीन जे आहेत त्यांची सुद्धा मी नावं वाचत असते. तर बोलत राहूया, काहीच हरकत नाही. चांगलं किंवा वाईट बोलल्याने काहीच प्रश्न पडत नाही. निंदा आणि टीकामध्ये खूप फरक असतो बरं का. निंदा करणे म्हणजे दुसऱ्याला त्रास देण्यासाठी निंदा केली जाते, आणि टीका ही दुसऱ्याला सुधरवण्यासाठी केली जाते. तर तुमच्या ज्या असतात त्या टीकाच असतात, मला माहिती आहे.
पण माझा सुद्धा एक स्वभाव हट्टी, माय किचन माय रूल. पण तुम्ही सुद्धा काय हरकत नाही, तुम्ही सांगत जावा, काहीच प्रश्न नाही. आपलं हे संभाषण, गप्पा, प्रेम असंच चाललं राहू दे. आणि मी पण आता किचन गाऊन जो आहे तो आता मी आजारी आयुष्यात पडू नये आणि हा किचन गाऊन जो मी घातलेला आहे तो बाजूला करू नये अशी तुम्ही सुद्धा इच्छा करा देवाकडे. मलाही हे सगळं आवडतंय, नाही आवडतंय असं नाही आहे. पण मी मध्ये आजारी होते, मला ते वास नको वाटायचे, फोडणीचा वास सुद्धा मला नको वाटायचा. तर मला तुम्हाला जाता जाता एक सांगते मी तुम्हाला की ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं त्यांना बऱ्याच वेळेला भूक लागत नाही, जेवणाचा वास सहन होत नाही. तुम्हाला जर का जेवणाचा वास सहन होत नाही, खावंसं वाटत नाही असं वाटत असेल तर एक काम करा, तुमच्या लिव्हरला काहीतरी नक्की प्रॉब्लेम आहे. तर आजकाल लिव्हरचा प्रॉब्लेम म्हणजे काय असतं की आपल्या कळत नकळत कुठेतरी बॅड कोलेस्ट्रॉल वाढायला लागलेलं असतं, गुड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि मग त्यामुळे हे हळूहळू फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरची कार्यक्षमता बिघडते. तर मग लिव्हरची कार्यक्षमता जेव्हा तुमची वाढेल त्यावेळेला आपोआपच बॅड कोलेस्ट्रॉल कमी होत नाही पण गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि ते आपल्याला फार आवश्यक असतं. त्यामुळे ज्यांना खावंसं वाटत नाही, भूक लागत नाही, त्यांनी एकदा विशिष्ट वयानंतर म्हणजे साधारणतः 40शीला आलात की एकदा ते सगळं बघून घ्या. कोलेस्ट्रॉल वगैरे एकदा तपासणी करून घ्या, हिमोग्लोबिनची तपासणी करून घ्या. आणि मी तुम्हाला हेच सांगते की माझं थोडंसं बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं होतं मधल्या काळामध्ये. तर आता डेफिनेटली मी त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. सकाळी मॉर्निंग 1 तासभर मॉर्निंग वॉक, गार्डनमध्ये जाते, हिंडते, फिरते, गप्पा मारते. सगळ्या माझ्या तुम्हाला माहिती आहे 70च्या वरच्या सगळ्या मैत्रिणी आहेत माझ्या, त्या ग्रुप आमचा, त्यांच्याशी गप्पा मारते, एन्जॉय करतो आम्ही. खूप मस्त वाटतं आम्हाला. सकाळी 1 तासभर ते असतं. म्हणजे माझी लाईफस्टाईल मी सांगते ही. पुन्हा त्यावेळेला छान सूर्यप्रकाश असतो त्यामुळे अंगाला सूर्यप्रकाश पण मिळतो. म्हणजे मॉर्निंग सनराईजमध्ये म्हणजे सनरेजमध्ये सूर्यप्रकाशामध्ये फिरणं होतंय. रात्रीची झोपही म्हणजे मी पूर्वी जरा असं जास्त वेळ मी मोबाईलवर बसायचे तर तेही मी कमी केलेलं आहे. जेवण तर काय आपण जेवतोच आहे, तो काय प्रश्न नाही. आधी पण छानच जेवत होतो, आताही छान जेवतो. पण पूर्वी कसं मी स्वयंपाक करत नव्हते पण आता स्वयंपाक करते त्यामुळे आता हे लसूण सोलते. तर लसूणीचा एक टिपिकलचा वास हा आपल्याला मिळतो आणि मग त्यामुळे अर्थातच आपली लाळ सिक्रीट होत असते आणि जी आपल्या डायजेशनसाठी फार आवश्यक असते. तर चला, धन्यवाद. आज आता आपला लसूण सोलून झालेला आहे. तुमच्याशी बोलत बोलत कोथिंबीरही काढून झालेली आहे, हिरव्या मिरच्याही ठेवलेल्या आहेत त्याच्यात आणि लिंबू आणि आलं पण याच्यामध्ये ठेवलेलं आहे. हे सगळं आता मी फ्रीजमध्ये ठेवते आणि बघूया आता पुढे काय करायचं. काका नाही आहेत त्यामुळे एन्जॉयच आहे सगळा माझ्या स्वयंपाकाचा. चला, बाय.